नमस्कार भावांनो बहिणींनो, पा तुमच्या दाजीला घेतलंय आज हिडो. आता आलेत ते घरी म्हणून तर लोक खाजवायला लागले मग. काहून तू बळच म्हणली नाही या. बळच नाही म्हणले मी तुम्हाला. मग लेकरं तरी येत नाही, पण तुम्ही घरी असल्यावर हिडोत येताच. अरे मजाक समजते का नाही तुला? मग कसे म्हणायला लागले? मग मजाक समजते का नाही तुला? समजती. गरमीनं सगळं खाजवायला लागले कपाळ. गरमीनं 2 दिवस कूलर बंद होता तर घामुळे आल्या बापा इथं लगे आपल्याला. तुम्हाला नाही येत? लोक म्हणतात ना हात खाजवल्यावर पैसा येतो, तर कपाळ खाजवल्यावर काही येत असते का? काय माहिती, टेन्शन येत असतं. काय छकू पप्पा, टेन्शन येत असते. छकू अरे बाप रे काय छकू. छकूचं काय म्हणणं चाललंय? टेन्शन येत असतंय. हो ना. तुला कोण सांगेल छकू? हा हाय टेके अशीच म्हणली. ती काही नाही बोलत आता. ये हिडो. शब्द बोलली बस झालं. हा ये ना. हा? आज कढी बनवायची का मग? बनव बनव कढी बनव. भात बनवायचा का? नको नको भात कशाला आहे? भैया काय भात खात खायचा करतो मला. नाही. मला मेहंदी आणायची पा, माय केस वाईट व्हायला लागले. आता मस्त आहे छकू दीदी मेहंदी लावून देते. हा. नाही. तुम्ही उन्हानं किती काळे पडायला लागले हो तुम्ही. अरे काही खोटं नका ना बोल जाऊ. मी काळाच आहे ना. उन्हानं काळे पडायला लागले. उन्हानंच पडायला लागले, एवढे काळे नव्हते तुम्ही. मग हे आहे ना काय केलं. हे आहे ना काय केलं, कॉफी कालवली आणि बीट येते त्याचा रसा काढला आणि मस्त लगे खोबरं खिसणीनं मला खिसायला लावलं. रातच्या किती 1 वाजा लोक ते बनवत होती कॉफीचं आणि याचं, आणि चेहऱ्याला लावलं. तर कधीच मोबाईल मध्ये पाहून लावायला नाही पाहिजे, म्हणून काळे पडले. अरे ते सगळे हे नसते, खोटे नसते सगळे. मी माझ्या चेहऱ्याला काहीच लावत नाही. हो ना. लोक काही लोक तर आहे ना नुसतं झालं खोटं म्हणून- बोलू नाही माणसाने. एक तर मला कळतं हा काय हे आपले फॉलोअर्स वाढायचे ना, आपले सबस्क्राईब वाढवायचे, दुसऱ्याचे हे आणि करायचे. मी म्हणू लागले यायला लावू नका तर नाही म्हणे, मला बनवून दे, मला लावायचंय. सगळ्या चेहरा काळा लगे लावला लगे, आणि जिथं जास्त जास्त लावलं तिथं काळं तोंड झालं. हो ना. लावायलाच नाही पाहिजे. काय नाश्ता करायचा आहे तुला? काय? हा रात्री तुमच्या लेकीन भेंडी बनवली होती तर म्हणे लय भारी झाली. पण भारी झाली होती ते. खोटं बोलणं मी काय म्हणतो तुला, बोलू नाही म्हणून. जे खरं झालं चांगली झाली तर चांगलं म्हणलं. मग दह्यावाली बनवायची होती म्हणे, मी ताक आणतो राहू दे ना. मी चाटली होती दही आणायला. हाय ना छकू? छकुला दह्यावाली बनवता येणार नाही. बनवता येते तिला. मी सांगलं असतं असं असं बनव म्हणून. बनवते. मी काय करणार होते माहितीये का, काल तुम्हाला ठेसा वाटून ठेवलं आणि त्याच्यात कैरी टाकणार होते. कैरी मग तू सांगते करत काऊन नाही? मी म्हणलं ते माणसानं पचका केला माझ्या खाण्याचा. मग कशाला सांगायला लागले? कायच मटकता हो. मटकता म्हणायला लागली मला. मजाक करायला लागले, मटकत नाही. माणूस नसते मटक्यात. मग आता सोच. काय भैया, याला काय म्हणते तू? हा? हे पा गरमीनं खाजवतंय अंग. तू आंघोळ केली ना मग? हे मंदिराची लाईट लावायला तर ती पिन हे झाली, आता बराबर करावं लाईट लागत. म्हणलं खाऊ ना. द्या नव्हती मी घराला कलर मस्त झकझक घर करा ना आपलं. ते दिवाळी टायमाला असते ना रे बाबा, कवाय नसते. टाइम असला कधी असतो. टाइम एक महिना जाऊ. तुम्ही कधी सुधारता कधी खराब होता. त्याचं टेन्शन घेत होतो. हे छकून तुम्ही सुधारतच नाहीत. त्याचं टेन्शन घेत होणार पाहिजे. ते शिकला. डाएटवर राहते ते पोरग लय. डाएटवर म्हणजे काय रे? मग तेलकट बिलकट काहीच नाही. काहीच खात नाही. हा? तेलकट काहीच नाही. मी तेलकट खातो तरी माझी बॉडी बदलली का? मग काय म्हणते, तुमचं शरीर देते, तुमच्या शरीराची बनावट कशी? भगवान पे विश्वास रखो. बर मग आपलं लग्न झालं तर मी किती वाढली होती आपल्या छकुवानी. आणि आता काहून एवढं मोठं तोंड झालंय का न मग हे? तू डाएटवर राह ना बाबा. लागलाय तर. आपण नाही राहू शकत. आपल्याला सकाळी चहा बिस्किट पाहिजेत, तेलाची भाजी पाहिजे, पचपच तेलाची. आपल्याला काही गरज नाही, याच्यावरच सुधारलं तर घेणं नाही मला. आता डब्बा भर मैदा आहे घरात, तर त्यानं समोसे बनवले असते, पण आता तो खात नाही बनवून काय.
त्यो बनवा जाय ना आपल्याला खाऊ घाल जाय. हो ना आपल्याला भेटत आहे कसं तरी खायला ते बनवलं जायचं. लय भारी बनवा जाय. आता तर महिन समोश्याची भेट आहे किती दिवसापासून व्हाय नाही. लगे धरा पप्पा झोपातून उठू लगे त्याला द्या जाय नाश्ता पाणी. उत्तप्पा हो ना उत्तप्पा ते मस्त बनवला यार काय यार सोपट. मेंदू वडे नाही मेंदू वडे तर समजा मला भेटते तिकडे खायला. पप्पा आणतात मेंदू वडे. मेंदू वडे खात होते मग मित्र आहे ना ते लय मस्त बनवते मेंदू वडे. सांबर त्याचं एकच नंबर. बाकी तू उत्तप्पे लय मस्त बनवत होता ते ध्यान येतं उत्तप्पाचं तुला. मला येतंय. तुला तर काही खातं नाही ते. काल मला जिलाबी लय खाऊ वाटू लागली आणि हे म्हणे 7 वाजता आणून देतो पण यायला ध्यानच नाही राहिलं. बुंदी आणून देईल ते आम्हाला आहे छकू. किती गोड वस्तू खातो आम्ही दोघी मायले की लय खातो. आणि हे पोरगी सुधरत नाही आपली. मग ती खात नाही ना. हा? नाही नाही असं म्हणते. तुम्ही तुमच्या चॅनल मध्ये एवढं काम टाकत नाही आता. मी टाकतो ना खरी. एवढे नाही टाकत. नाही ना टाकतो ना रे माझ्या टायमा आणि माय मग चॅनलच चाला ना बरं आता. मला लय टेन्शन आलं काल माझ्या चॅनलचं. काय बात माहित नसच फुगली होती ही. काय वाद करायला? मला टेन्शन आलं इथली मेहनत काय करा. बात करायला? 4 दिवसात लोकांचे हेडो चालते तर मग असं व्हायला लागलेत मग नस फुगली अरे तसा होती. विचार नको ना कर जाऊ तू. लोकांचे 4 दिवसात चालते तर आपले चालत नाही हे असा विचार नाही करू. वैसू तू कधी समजते मी किती तुला समजवतो पण तू हे जर समज मध्ये येत नाही तर मग ते 4 आणि 2 दिवसाचं तू म्हणते ते काय असं काय नसतंय. तसा विचार नाही आणू डोक्यात. मग काल मला लय टेन्शन आलं लगे. काय टेन्शन आलं मला लागले तू फक्त मग टेन्शन घ्यायलाय बरं आणि जेवायचं. तुम्हाला भाज्याच आवडत नाही खरं सांगायला लागले भावांनो टेन्शन बहिणींनो. घे ना. यायला भाज्याच आवडत भाज्या नाही. कशा कशी चांगल्या भाजी खातात. बनवा कशी पण. आणि कायम काय करते हिरव्याच मिरच्यातल्या भाज्या खाते 12 महिने. मग तसं जे आवडतंय ते आवडतंय असं आहे ना. बरं काय नाही चालू. आणि त्याच्या लेकीन भाजी बनवली तर तारीफ करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा वैसुले. तर बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ. बाय भावांनो बहिणींनो.